पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदावरील 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण। आजपासून भाजपची प्रगती पथयात्रा सुरू होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम। आज होणाऱ्या एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विशेष प्रस्ताव मंजूर करून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं जाणार। 35 पक्षांचे 75 प्रतिनिधी आणि 22 राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीत सहभागी होणार। पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा विक्रम केलाय। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। पंतप्रधान मोदींचे देश सेवेचे 4399 दिवस, बदलाचे 4399 दिवस आणि नव्या भारताचे 4399 दिवस अशी पोस्ट त्यांनी केली आहे। भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा मोदींचा विक्रम। त्यानिमित्तानं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सिद्धिविनायक मंदिरात पूजा केली आहे। पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावं यासाठी गणरायाला साकडं घातलंय। केंद्रात मोदी सरकारची 12 वर्ष पूर्ण। अमरावतीमधल्या अंबादेवी मंदिरात भाजपकडून महाआरती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो आणि पंतप्रधानांची 2047चा जो संकल्प केला आहे तो संकल्प पूर्ण व्हावं यासाठी प्रार्थना। खासदार अनिल बोंडे यांच्यासह भाजपचे महापौर आणि पदाधिकारी उपस्थित। पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण। पनवेलच्या कळंबोलीमध्ये भाजपकडून महाआरती। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांकडून आरतीचं आयोजन। नरेंद्र मोदींच्या उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिल्लीतल्या बिर्ला मंदिरात पंतप्रधान मोदींसाठी प्रार्थना केली आहे। सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा विक्रम नरेंद्र मोदींच्या नावावर झालाय आणि त्यामुळे मोदींच्या दीर्घायुष्यासाठी जे.पी. नड्डा यांची प्रार्थना। तर मोदींनी जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडलाय आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीमधल्या प्राचीन हनुमान मंदिरात मोदींसाठी प्रार्थना केली आहे। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोदींसाठी दिल्लीतल्या हौज खास इथल्या जगन्नाथ मंदिरात प्रार्थना केली आहे। नेहरूंचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा रेकॉर्ड मोदींनी मोडलाय आणि त्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांची प्रार्थना। बेरोजगारी आणि महागाईमुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान मोदींवर टीका। देशाला कायम रांगेत ठेवणं हा मोदींचा विक्रम। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंची टीका। बँक खाते ते केवायसीच्या रांगा लागल्या। खते, पेट्रोल आणि ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी रांगा लागल्या तर लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी रांगा। दानवेंची टीका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा उद्या 11 जूनला षण्मुखानंद सभागृह येथे पार पडणार। सोहळ्यात सध्या राष्ट्रवादीमध्ये पक्षातील परिस्थिती, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या पदांबाबत निर्माण झालेली शंका यावर मंथन होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात, तर जाहिरातीत फक्त स्वर्गीय अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो। समर्पण, संघर्ष आणि संकल्प। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 27वा वर्धापन दिन स्वर्गीय अजितदादा पवार यांना केला समर्पित। नाशिक विधान परिषदेतील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। उदय सामंत या बैठकीस उपस्थित राहणार। गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता। पुणे विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पेटला। काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। सपकाळांनी पुण्यात कुणाशी चर्चा न करता शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप। सांगली सातारा विधान परिषदेचा उमेदवार निवडताना महायुतीकडून दोन्ही राज्यांना डावलण्यात आले आणि त्यामुळे साताऱ्याच्या दोन्ही राज्यांचा स्वाभिमान दुखावला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शंका। सातारकरांना आपली ताकद दाखवून देण्याचं केलं आवाहन। पुण्यात अभिजित दिपकेंची दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद होणार। उद्या होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अजूनही पुणे पोलिसांची परवानगी नाही आणि त्यावर दिपके भूमिका मांडण्याची शक्यता, तसेच आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता।